चोरट्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी करून लोखंडी कपाटाच्या पेटीतून 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे पैंजण, नाकातली सोन्याची नथ, रोख 75,000 रुपये असा एकूण 2,30,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। ही घटना काल रविवारी पहाटे 3च्या सुमारास शिवणे तालुका सांगोला येथे घडली। गणेश दिलीप बनसोडे राहणार शिवणे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे। दरम्यान सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। फिर्यादी गणेश बनसोडे हे टेलरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। शनिवारी 28 डिसेंबर रोजी त्यांची आई परगावी गेल्याने शेजारील घराला दरवाजाला कुलूप लावून समोरच्या घरात ते आपल्या कुटुंबासह झोपी गेले। चोरट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली आणि समोरील घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील 60,000 रुपयांच्या 2 सोन्याच्या चेन, 75,000 रुपये, 2.5 तोळ्याच्या सोन्याच्या पिढ्याच्या अंगठ्या, 10,000 रुपयांची कानातील फुले, जुबे, 3,000 रुपयांचे चांदीचे पैंजण, हातातील चांदीचे कडे, 6,000 रुपयांची लहान मुलाची सोन्याची अंगठी, बालीसह 75,000 रुपये रोख तसेच 1,000 रुपयांचे मनगटी घड्याळ असा सुमारे 2,30,000चा ऐवज चोरी केला आणि तेथून चोरट्यांनी मराठी शाळेच्या पाठीमागे राहत असलेले मच्छिंद्र वैभव बंडगर यांचे बंद घर फोडून कपाटातील चांदीचे पैंजण, नाकातील सोन्याची नथ आणि रोख रक्कम चोरून नेली। दरम्यान फिर्यादी या रविवारी पहाटे 3च्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना झोपलेल्या घराला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले। त्यांनी शेजारी राहणारे विजय बनसोडे यांना फोन करून सांगितले। त्यानंतर ते घरातून बाहेर आले असता समोरील घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।